महामंडळाचं नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। मी त्यांचं मनापासून आभारही व्यक्त केलेलं आहे। परंतु त्याचबरोबर आमच्या लोकांना म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान 5 लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी आणि त्या पद्धतीने जर 5 लिटर डिझेल प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ आमचं 1000 लिटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल आणि त्यामुळे सध्याच्या डिझेल दरामुळे दररोज सुमारे 1 लाख रुपयाची आमची आर्थिक बचत होईल। यासाठी आगार निहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे किलोमीटर प्रति लिटर 10 लिटर कमी जर लिटरचा नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकांना आपण समुपदेशन करून योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत। बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे केली तर डिझेल कमी प्रमाणामध्ये जळेल आणि त्यामुळे तिथे आमची बचत होऊ शकेल। डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। अगर डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टांपेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय एस टी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी घेतलेला आहे। नाही बघा, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढतायत परंतु शेवटी आम्ही सुद्धा राज्य सरकारकडे काही बचतीच्या दृष्टिकोनातून किंवा ह्या वाढीमुळे एस टी महामंडळाच्या उत्पन्नावर जो आहे तो परिणाम झालेला आहे। डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे एस टी महामंडळाला जर आजची किंमत पकडली तर 310 कोटी रुपयाचं नुकसान हे वर्षाला होणार आहे आणि ते नुकसान एस टी महामंडळ सहन करू शकणार नाही। आजही जे डिझेलचे भाव आहेत ते काही स्थिर नाही आहेत, उद्या त्यामध्ये सुद्धा काही कमी जास्त प्रमाणात वाढ किंवा कमी होऊ शकेल। त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये आम्ही राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही आमच्या अंमलबजावणी आम्ही करतोय, परंतु भविष्यामध्ये अशीच वाढ होत राहिली तर एस टी महामंडळाला सुद्धा भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। राज्य सरकारला आणि केंद्राकडे नाही, मागणी केलेली आहे आणि वित्त खात्याच्या माध्यमातून आमचे अधिकारी पाठपुरावा करत आहेत। बघूया काही आठवड्याभरामध्ये, कारण शेवटी कसं आहे की फक्त एस टी महामंडळ नाही, राज्यातल्या इतर काही डिपार्टमेंटनी सुद्धा तशा पद्धतीची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे राज्याला निर्णय घेत असताना सर्व खात्याच्यासाठी निर्णय घ्यावा लागेल। त्यामुळे थोड्या प्रमाणात वाट बघावी लागेल। ह्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे। नाही बघा, आढावा मी डिझेल आणि पेट्रोलच्या बाबतीतला सगळे अधिकारी आणि सगळ्या म्हणजे इंडियन ऑइल आणि त्याचबरोबर नायरा आणि रिलायन्स कंपनीचे सगळे लोक आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते हजर होते। त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून त्यांचंही हेच म्हणणं आहे की ही जी वाढ आहे ती वारंवार होते, आम्हाला पुरवठा सुद्धा कमी आहे। त्यामुळे ते सुद्धा काही सांगू शकत नाही आजच्या परिस्थितीमध्ये, पण भविष्यामध्ये काय होईल हे आताच मी काही सांगू शकत नाही। परंतु जी वाढ आता